मंडळी नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आजचा सगळ्यात मोठा मुद्दा अर्थात धगधगणाऱ्या मराठवाड्यातला। मराठवाड्यात आज एका तरुणीचं 9व्या दिवशी उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे। यावरच आज आपण करणार आहोत सखोल चर्चा। पण त्याआधी बघूया आज दिवसभरातले बडे मुद्दे। अर्थातच सगळ्यात मोठा मुद्दा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं 9व्या दिवशी उपोषण सुरू आहे। मराठवाड्यातल्या मराठ्यांवर आरक्षणावरून खरंच अन्याय झालाय का आणि त्यांना वेगळं आरक्षण देता येणं शक्य आहे का, याची चर्चा आज आपण करणार आहोत बडे मुद्द्याच्या माध्यमातून। पुढचा महत्त्वाचा मुद्दा महायुतीमधली धुसफूस आहे, ती पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। बारामतीमध्ये तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या फोटोवर काळा कपडा टाकला। इकडे ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादांना पोस्टरवरून गायब केलं। काय चाललं नेमकं जाणून घेणार आहोत आजच्या बडे मुद्द्यातून। पुढचा मुद्दा अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे का, अजितदादांना बिहार पॅटर्न सारखं मुख्यमंत्री पद हवंय का आणि भाजप त्याला तयार आहे का, शिंदेंची भूमिका काय आहे आणि त्यावरून सगळं राजकारण काय रंगलंय जाणून घेणार आहोत बडे मुद्द्यामध्ये। पुढचा मुद्दा विधानसभेच्यासाठी 25 जागांवरती मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी ठेवल्याची बातमी आली। मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणतायत। मग अजित पवार काय सांगतायत, कशा होणार लढती, काय जागा वाटप, आज जाणून घेणार आहोत। आणि शेवटचा मुद्दा नागपूरमध्ये भरधावाच्या ऑडी कार अपघातामध्ये प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे। कारण हाय प्रोफाईल प्रकरण आहे। या सगळ्यांच्यामध्ये बावनकुळेंच्या मुलाचा सहभाग असल्याची बाब, त्याच्यातून होणारे आरोप प्रत्यारोप आणि लफाछपीचा आरोप, काय सगळं प्रकरण जाणून घेणार आहोत याच बडे मुद्द्यामध्ये। मराठा समाजाला 41 वर्षापासून फक्त आश्वासनं दिली जातात। कुठलंही सरकार असो ते फक्त चर्चाच करत आलेले। मराठा समाजाचा वापर हा फक्त आणि फक्त निवडणुकांपुरताच केला जातोय। 300 पेक्षा जास्त बांधवांचे बळी घेऊन जर का या सरकारला जाग येत नसेल तर एक जिजाऊची, सावित्रीची, माझ्या अहिल्याची लेक म्हणून मला पुढे यावंसं वाटलं। या सरकारला त्यांच्या एका लाडक्या बहिणीचा बळी पाहिजे असेल म्हणून त्यांनी अद्याप इथं दखल घेतलेली नाही। त्यांच्या या मागण्या येत्या 17 सप्टेंबरपर्यंत मान्य नाही केल्या तर 18 सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही। मंडळी गेल्या 1 वर्षापासून या महाराष्ट्रातला मराठवाडा आरक्षणाच्या धगीत होरपळतोय। एका बाजूला जरांगे पाटील यांचं उपोषण आंदोलन सातत्यानं सुरू आहे, त्यात आता भर पडली आहे राजश्री उमरे या तरुणीच्या आमरण उपोषणाची। ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनं मराठवाडा वर्षभर धगधगतोय त्या प्रश्नावर अखेर उत्तर काय, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आज घेता येऊ शकतं का, येतं तर मग का घेतलं जात नाही, ओबीसी जर घेता येतं तर मग वेगळं मराठवाड्यातलाच फक्त मराठ्यांना ओबीसीत घेता येऊ शकतं का, हैदराबाद गॅझेट स्वीकारलं तर हा प्रश्न सुटणार आहे का। जरांगे पाटील यांचं आंदोलन राजकीय वळणावर गेल्यानं आता समाजाला दुसऱ्या आंदोलनाची गरज पडली आहे का हे दुसरं आंदोलन होत आहे। मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या तीव्र धगीचं नेमकं कारण काय, त्याच्या मागचं वास्तव काय, सगळे सोयरेनं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे का, मराठा समाजाची जी आक्रोश आहे, जी धग आहे ती कमी होणार आहे का, या सगळ्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं शक्य आहे का, हा आज आपला चर्चेचा मुद्दा आहे, त्यावरच आपण करणार आहोत आज चर्चा। पण त्याआधी जाणून घेऊयात या सगळ्या मुद्द्याच्या नंतर काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत। हे प्रश्न कुठले आहेत, ज्या प्रश्नांची चर्चा आपल्याला आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून करायची आहे। मराठवाड्यातल्या मराठा समाजाला वेगळं आरक्षण देता येणं शक्य आहे का आणि हे कायदेशीर दृष्ट्या टिकणार असू शकेल का, पर्याय नेमके त्याच्याबद्दलचे काय असू शकतात, मराठवाड्यातील मराठा सरसकट ओबीसीत येऊ शकतो का, जी मागणी केली जाते सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या शक्य आहे का, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आपण करणार आहोत आजच्या या बडे मुद्द्यामध्ये। आपल्याला चर्चा या सगळ्या माध्यमातून करायची आहे की मराठा समाजाचं जे हे आंदोलन आहे हे नवीन आंदोलन उभं करण्याची गरज का पडली,
कारण बघा दुसऱ्या आंदोलनाची ही गरज का पडली हा सवाल आपल्याला विचारायचा आहे। कारण हे पहिलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनातून मागण्या पूर्ण होत नाहीत का, खूप खेचलं जाते का आंदोलन? मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या धगीचं नेमकं कारण काय, का मराठवाडा इतका धगधगतोय इतर भागाच्या तुलनेत, हे आपल्याला आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न, सगळे सोयरेने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का, आणि जर सुटणार असेल तर मग सरकार का सोडवत नाहीये, चर्चा आपण करणार आहोत। पण आपल्याला आज हे सगळं आंदोलन चर्चा करत असताना या जे तरुणीने आंदोलन सुरू केलं तिच्या मागण्या काय त्याच्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। ज्या तरुणीने संभाजीनगरमध्ये उपोषण सुरू केलं, आमरण उपोषण 9व्या दिवशी सुद्धा सुरू आहे, तिचं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेट लागू करा। तिची पुढची मागणी आहे ईडब्ल्यूएस पूर्ववत करा, जे ईडब्ल्यूएस गेले आज मराठा समाजाचं, आणि त्या ईडब्ल्यूएस जाण्यामुळे नुकसान झालंय मराठा समाजाचं, अशी भावना मराठा समाजात खूप मोठ्या प्रमाणात आज जाणवते। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे, केवळ मुलींना केलं पण आता मुलांना करा असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, हे सगळे मुद्दे या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात। आणि आज आपल्याकडे प्रचंड तगडं असं पॅनल आहे। आपल्या सोबत आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे अभ्यासक, सगळ्या आरक्षणांचे अभ्यासक राजेंद्र कोंडरे सर। कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये। आपल्या सोबत योगेश केदार जोडले गेलेत, खरं तर ते एका राजकीय पक्षाचे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, पण त्याचबरोबर ते आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी सुद्धा असतात। आपल्यासोबत किशोर चव्हाण आहेत, ज्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं मराठवाड्यातल्या प्रश्नाच्या संदर्भात, ज्यांनी पहिली भूमिका मांडली। आपल्यासोबत प्राध्यापक रवींद्र बनसोड सर सुद्धा असणार आहेत, जे या सगळ्याचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक आहेत। आपल्यासोबत ती तरुणी सुद्धा असणार आहे, ज्या राजश्री उमरेनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। 9वा दिवस आहे राजश्रीच्या आजच्या हे उपोषणाचा। आणि आपल्यासोबत गंगाधर काळकुटे सुद्धा आहेत, जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत आणि आंदोलक सुद्धा या सगळ्यातले आहेत। सुरुवातीला मी जातोय या सगळ्या चर्चेच्या दरम्यान किशोर चव्हाण यांच्याकडे। किशोरजी, आज एका बाजूला मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली, मग ते आंदोलन एका बाजूला एका टप्प्यावरती असताना हे दुसरं आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर का आली, का हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे, त्याचा उद्देश काय? पहिलं जे आंदोलन मनोजदादांचं चालू होतं त्या आंदोलनातही आम्ही सक्रियपणे सहभाग नोंदवला होता। सर्वात महत्वाची जी भूमिका माझ्या समोर आली होती की मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर कोणत्या भूमिकेतून ते आपण मागावं, त्या पद्धतीनं मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या हा नवीन विषय मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडला आणि तो विषय चालू झाला। आणि जो आता मुख्य प्रश्न उपस्थित केला की पहिलं जे आंदोलन चालू आहे आणि आता हे संभाजीनगरला आंदोलन का, तर ते आंदोलन चालू करताना न्यायमूर्ती शिंदे समिती नियुक्त केली होती। शिंदे समिती समोर मी आणि बनसोड सर आणि यादव सरांनी मनोज दादा तर्फेच भूमिका तिथे मांडली होती। पण आमचं दुर्दैव काय आहे, ज्या वेळेस शासन हे द्यायला तयार झालं होतं, गायकवाड आणि सुक्रे आयोगाचे जे अध्यक्ष सुक्रे जे अध्यक्ष होते ते चर्चेला माननीय मनोज दादाकडे आले असताना त्यांनी आणि शासनाने मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली होती। त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी ही मराठवाड्याची भूमिका न स्वीकारता महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि संदीप समिती जी आहे महाराष्ट्रासाठी लागू केली। पहिला घात, सत्य बोलतोय, पहिला घात हे सरकार जाऊ दे, आंदोलनकर्त्याच्या हस्ते आमच्या मराठवाड्यातील मराठ्यावर अन्याय झालेला। हा प्रश्न सुटून 9 महिने आपल्याला झाले असते, 9 महिने होऊन मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले असते, व्हॅलिड झाले असते। ही मागणी पूर्ण केली नाही मनोज दादाच्या आंदोलनामुळे, म्हणून छत्रपती संभाजीनगरला मराठा समाजाची भगिनी 9 दिवसापासून ह्याच उपोषणाला बसलेले आहे आणि तिथेही मार्गदर्शन करायला आम्ही स्वतः आहोत। ठीक आहे, तुम्ही मार्गदर्शन करताय, गंगाधरजींकडे जातो। गंगाधर काळकुटेजी, तुम्ही सुद्धा आंदोलन करतायत, पण त्यांचं असं म्हणणं आहे मराठवाड्याचा प्रश्न सुटत आलेला होता, पण तुम्ही महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत गेलात, महाराष्ट्राचा विषय घेतला, त्यामुळे मराठवाड्याचा प्रश्न सुटला नाही, घात झाला, अशा प्रकारची टीका केली जाते। तुमचं काय म्हणणं आहे, खरंच चूक झाली का, मराठवाड्याचा प्रश्न सुटत होता का? मनोजदादाची अजिबात चूक झाली नाही, भाऊच्या मताशी मी सहमत नाहीये।
कारण मी सुरुवातीपासून या आंदोलनात आहे। सरकारला जर द्यायचंच होतं मराठवाड्याचं तर ते द्यायला त्यांना मनोजदादांनी थोडंच मना केली का ना केलं याचं दाखवून द्यावं। ठीक आहे, मनोजदादांनी व्यापक भूमिका घेतली, मराठवाड्यासह महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, ते त्यांच्या मोठेपणाचं लक्षण आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची उदात्त भावना आहे। परंतु जर मराठवाड्याचं सरकारला द्यायचं असतं तर कुठेही मनोजदादांनी सांगितलं नाही की आम्हाला देऊ नका म्हणून। त्यामुळे भाऊच्या या मताशी मी सहमत नाही। भाऊ ज्येष्ठ अभ्यासक आहेत, त्यामुळे भाऊनीही थोडंसं मोठं मन दाखवून थोडंसं आपल्यातले काही मतभेद असतील तरीही थोडं पुढे गेलं पाहिजे। मराठवाड्याला आजही द्यायचं असलं तर सरकार देऊ शकतं ना। मनोजदादांच्या ना किंवा हा म्हणण्याचा प्रश्न येत नाही। सरकारला किती दिवस झालं मनोजदादा म्हणतायत की हैदराबाद गॅजेट आहे ते लागू करा, कितीही बातम्या प्रत्येक रोजच्या प्रेसमध्ये दादा ते बोलतायत। हैदराबाद गॅजेटमध्ये 39% मराठा समाज हा कुणबी, मराठा आणि कुणबी एकच आहे असं सांगितलेलं आहे। किती दिवस झालं दादा सांगतायत हैदराबाद गॅजेट लागू करा। मागं शंभूराज देसाई साहेब आले होते उपोषण सोडायला, त्याही वेळेस त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू करा। त्यावेळेस शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं होतं आम्ही तिथल्या कॉपीज आणल्यात, परंतु सर्टिफाईड कॉपीज पाहिजेत आणि सर्टिफाईड कॉपीज आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेणार आहेत असं वेळोवेळी त्यांनी सरकारने सुद्धा सांगितलंय। ठीक आहे गंगाधरजी, मी विचारतो योगेश केदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, मनोजदादांचा त्या गोष्टीला विरोध नाही। ठीक आहे योगेशजी, मुद्दा हा उपस्थित केला जातोय की सरकारनं का आतापर्यंत हैदराबाद गॅजेट केलं नाही, त्याच्या पातळीबद्दल 1 वर्ष झालं आंदोलनावर मार्ग नाहीये। मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकला असता जर सरकारने याबद्दल भूमिका घेतली असती, तर सरकार भूमिका घेत नाहीये का? तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, किशोर चव्हाण साहेबांचं आणि आमच्या गंगाधर नाना काळकोटेंच्या मतांमध्ये काही त्यांचे मुद्दे काही रास्त आहेत, पण शासन म्हणून जर बघायला गेलं तर आजपर्यंत मराठवाड्यात जे काही कधीच मिळालेलं नव्हतं त्या गोष्टी देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। मी सरकारचा आज जरी प्रवक्ता असलो तरी या महाराष्ट्रातल्या आरक्षण चळवळीमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण मराठ्याला मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे येणारा मी एक तरुण होतो। पण मधल्या काळामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाचं आंदोलन योग्य दिशेने असताना मी असं माझा रोल निश्चित केला की आपण सरकारमध्ये जाऊन शासनाला थोडं बहुत मदत केली पाहिजे आणि आपल्या समाजाचं भलं करून घेतलं पाहिजे, म्हणून सरकारमध्ये आलो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला ती स्पेस ही दिलेली आहे। आता सांगत असताना मला हा मुद्दा इथं नमूद करावा वाटतोय की मागच्या काळामध्ये शिंदे समिती स्थापन करून बऱ्यापैकी लाखो नोंदी आपल्याला मिळालेल्या आहेत। आता प्रश्न एवढाच आहे, हैदराबाद गॅजेटियरचा मुद्दा जो की काही दिवसापूर्वी मी स्वतः सुद्धा शिंदे साहेबांना त्या संदर्भानं निवेदन दिलेलं आहे। जर 1967च्या पूर्वीच्या नोंदी घेऊन आपल्याला मराठा समाजाला जर कुणबी दाखले देता येऊ शकत असेल आणि हैदराबाद गॅजेटियर किंवा हैदराबाद संस्थान जे काही राज्य स्टेट होतं त्या अनुषंगाने तिथल्या ज्या काही नोंदी असतील तिथं जर कुणबी नोंदी असतील, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असतील तर आपण तिथं सर्टिफिकेट देता येऊ शकेल आणि ते जर देता येऊ शकत असेल तर शासनाने पुढाकार घेतला पाहिजे अशी भूमिका मीही मांडलेली आहे। सर्टिफाईड कॉपी झालेल्या आहेत, त्याचा अभ्यास करून आता शासनाने लवकरात लवकर 17 सप्टेंबरच्या 1 वर्ष झालं कुठलाही निर्णय नाहीये, महाराष्ट्राला माहित आहे 1 वर्ष झालं कुठलाही निर्णय झालेला नाहीये, मराठवाडा धगधगतोय। तुम्ही मराठवाड्याचेच आहात, सरकारला लवकर निर्णय घ्यायला लावा। तुम्ही सरकारमध्ये आहात, प्रवक्ते आहात सरकारी पक्षाची, आमची विनंती आहे तुम्हाला। मी सरकारमध्ये आज जरी असलो तरी मी आधी तुमच्या चळवळीचा आपल्या चळवळीचा भाग आहे। शासनावर मी स्वतः सुद्धा सरकारमध्ये राहून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मागे लागलेलो आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे लागलेला असतो नेहमी आणि अजितदादांनी बोललेला असतो की आमचा आधी मराठवाड्याचा प्रश्न जर सोडवला आपण शासनानं तर या महाराष्ट्रातली धग कमी होईल, मराठवाड्याची धग कमी होईल आणि आपल्याला ओबीसी आणि मराठा वितुष्टाची काही परिस्थिती आहे ती मिटवता येईल। योगेशजी, मला चर्चेमध्ये राजश्री यांना आणायचंय। राजश्री, 9 दिवसापासून तुमचं उपोषण आंदोलन सुरू आहे, तुम्ही पाणी सुद्धा घेत नव्हता, तुमची प्रकृती कशी आहे आता? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही कशा आहात आता? ठीक आहे सर। बरं, तुम्ही बोलू शकाल? मी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला शक्य आहे? हो। बरं, तुम्ही आज 9व्या दिवसापर्यंत हे उपोषण आणलेलं आहे, तुम्ही इशारा सुद्धा दिलेला आहे सरकारला। काय तुमची नेमकी मागणी आहे, प्रमुख मागणी तुम्हाला काय वाटतं, सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे
त्यांना हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकऱ्यांचे जे मुलं आहेत, ज्या पद्धतीनं मुलींसाठी मोफत शिक्षण केलं त्याच पद्धतीने मुलांसाठी मोफत शिक्षण लागू करण्यात यावं. आत्ताची जी पोलीस भरती झाली त्यामध्ये आमच्याकडे भरतीच्या अगोदर EWS आरक्षण होतं, पण ते EWS गेल्यामुळं जो कट ऑफ लागला त्यामध्ये ज्या मुलांचं नुकसान झालं म्हणून आमचं EWSचं आरक्षण पूर्ववत करण्यात यावं. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. बर, महाराष्ट्राची मराठ्यांची एक संघर्ष कन्या आज आपली जीवाची बाजी लावून तिथे लढतेय. या कन्येची दखल कोणी घेतली आहे का? ताई, तुझ्यापर्यंत कोणी पोहोचलं का? पालकमंत्री असतील, माजी खासदार, त्याचबरोबर संभाजीनगरचे खासदार, कलेक्टर हे आलेले होते, पण प्रत्येकजण आम्ही चर्चा करू आणि उपोषण सोडवा एवढंच त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. पण ताई, तुमची तब्येत खालावतीये, तुम्ही महत्त्वाचे आहात, पण या ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्ही तुमचं उपोषण मागे घेऊन वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणार आहात का? तुम्ही ते घ्यावं याच्यासाठी तुमच्यावर सुद्धा सगळ्यांची विनंती आहे. मराठवाड्यामध्ये हा लढा काही काल परवाचा नाही आहे. 41 वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही तब्येतीचं बोलताय, माझं एकच म्हणणं आहे की आज राज्यपाल संभाजीनगरमध्ये आले होते. खासदार, आमदार, मराठवाड्याच्या विकासांबद्दल त्यांनी चर्चाही केली असेल. आमचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे गेलं होतं. मग राज्यपालांसाठी भेटीला गेल्याच्या नंतर त्यांना जर का प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, मग मराठवाड्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा राज्यपालांसाठी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाहीये का? हा माझा राज्यपालांना सुद्धा प्रश्न तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, पण ताई तुम्हाला बोलायला त्रास होतो म्हणून तुम्हाला थांबवतोय. तुमची आता परिस्थिती नाहीये बोलण्यासारखी, माफ करा. मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, तुम्ही विंडोमध्ये राहा, कारण तुमचं उपोषण आंदोलन हे महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे, सरकारपर्यंत गेलं पाहिजे, व्यवस्थेपर्यंत गेलं पाहिजे. मला या सगळ्या चर्चेमध्ये रवींद्र बनसोड सरांना आणायचं आहे. सर, तुम्ही मराठवाड्याचाच अभ्यास तुमचा आहे, मराठवाड्याच्या प्रश्नाची ही जी धग आहे याची जाणीव तुम्हाला आहे, याच्यावरती मार्ग नेमका काय आहे? मनोज दादा एका पद्धतीनं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूला हे आंदोलन सुरू आहे. उत्तर काही आहे की नाही आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या या मराठा समाजाच्या समोर, त्याच्या मागणीच्या समोर? याच्यामध्ये उत्तर आहे, आणि उत्तर एक नाही, अनेक प्रकारच्या चाव्या याच्यामध्ये आहे. सगळ्यात अगोदर मी एक सांगतो की जे आपण हैदराबाद गॅजेट म्हणतोय ते हैदराबाद गॅजेट नाहीये. मी गंगाधर नानांना सांगतो की गॅजेट नाही, गॅझेटियर आहे. आणि ह्या गॅझेटियरसाठी कोणत्याही सर्टिफाईड कॉपीची गरज नाही, कारण हे गॅझेटियर अनेक याच्या प्रती शासनाने छापलेलं आहे. शासनाने छापलेलं कोण सर्टिफाईड करून देईल? कोणी करून देऊ शकत नाही. शासनाने छापलेल्या अनेक प्रती आहे. नसेल तर आपल्याकडे पण इथं कन्नडमध्ये सूर्यवंशी सर म्हणून आहेत, रमेश सूर्यवंशी, त्यांच्याकडे पण एक प्रत आहे. त्या गॅझेटियरमध्ये सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की 1884च्या गॅझेटियरमध्ये 1884ला 40.63% एवढा कुणबी समाज होता आणि मराठा एक पण नव्हता. लक्षात घ्या, 40.63% कुणबी होता, मराठा एक पण नव्हता. आणि आज जर आपण बघितलं तर कुणबी 1-2% पण नाहीये आजची जर लोकसंख्या मोजली तर. आणि मराठा समाज हा सरासरी 40च्या आसपास भरतो. मग प्रश्न असा होतो की ते 40.63% जे त्यावेळेस कुणबी होते ते अशी कोणती सुनामी आली की ते वाहून गेले आणि आज नाही राहिले? किंवा आज जे 40.63% त्यावेळेस मराठा एक पण नव्हता, मग हे मराठे काय आबाळातून ढगफुटी होऊन टपकले का? तर याचा सरळ अर्थ असा आहे की आज जे मराठे लावतात ते त्या काळामध्ये कुणबी लावत होते, आणि ते कुणबी म्हणजेच आजचे मराठे आहेत. आणि याची चौकशी, याचा अभ्यास, म्हणजे हा जरा एक पहिला मुद्दा हैदराबाद गॅझेटियरचा. दुसरा मुद्दा आपल्याला जो बघायला मिळतो की तो आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जो काही अहवाल केला तयार,
त्या अहवालामध्ये त्यांनी तपासलं, जागोजागी गेले, गावोगावी गेले, त्यांनी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये त्यांना ज्या नोंदी सापडल्या जुन्या, त्याच्यामध्ये 99% नोंदी कुणबीच आहे. 1% कुठेतरी चुकून मराठा, भारतीय, इंडियन असे 1% येते. 99% नोंदी कोणत्या सापडतायत? परत कुणबीच्याच सापडतायत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याचा अहवाल घेऊन, एक सॅम्पल म्हणून त्याचा अहवाल घेऊन तुम्हाला आरक्षण देता येतं. ही झाली दुसरी. पहिलं गॅझेटियर, दुसरं संदीप शिंदे समिती. तिसरं जो मुद्दा आहे तर तो आहे की आम्हाला जिथे कुठे आम्ही इकडे हैदराबाद संस्थांमधून इकडे आल्यानंतर आमचं जे मूळ आरक्षण होतं तिथे पहिल्यांदा, ते आरक्षण आम्ही घालून बसलो. इथं आल्यानंतर SC ला आरक्षण कायम ठेवलं, ST ला आरक्षण कायम ठेवलं, OBC ला आरक्षण कायम ठेवलं, आणि आम्ही जे OBC म्हणून आरक्षण आम्हाला होतं तिथून आम्हाला किक आउट केलं. म्हणजे हैदराबादमध्ये असताना आम्हाला आरक्षण होतं. मुद्दा घेतो काका कालेलकर कमिशन 1955. मला राजेंद्र सरांना विचारायचं, कोंढरे सरांना विचारायचंय. कोंढरे सर, महाराष्ट्रातल्या अर्ध्या मिनिटात संपवतो. प्लीज प्लीज. हा प्लीज. अर्ध्या मिनिटात संपवतो मी. हॅलो, बोला पटकन बोला. हॅलो, हा पूर्ण करा, तुमचं पूर्ण करा. हॅलो, हा तर माझा याच्यातला मुद्दा होता 1955ला काका कालेलकर कमिशनने महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठ्याला आरक्षण दिलं नव्हतं, पण मराठवाड्यातल्या मराठ्यांना दिलं होतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण मराठवाड्यातला मराठा हा इतर महाराष्ट्राच्या तुलनेतल्या मराठ्यांमध्ये मागास आहे, हे काका कालेलकरने पण मान्य केलं होतं 1955ला. हा एक मुद्दा यातला फार महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की घटनेमध्ये 371 जो अनुच्छेद आहे, कलम आहे, म्हणजे जसं आपण 370 काश्मीर बद्दल खूप बोलतो, पण 371 कलम हे फक्त मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यासाठी केले. आणि या कलमाने ज्यावेळेस आम्हाला जोडण्याचा कोंढरे सर, एकाच महाराष्ट्र आपलं एकच राज्य आहे, एकाच राज्यातल्या एका भागासाठी त्या समाजाला वेगळं आरक्षण देता येतं का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा असा आहे की जर आपल्याच राज्यामध्ये, उत्तर सुद्धा माझं आहे पण कन्फ्युजन तुम्ही दूर करा, जर आपल्या इथेच असे काही समाज आहेत, SC मध्ये पण आहेत, OBC मध्ये, मग मराठा समाजाबद्दल ते का नाही? या दोन प्रश्नांचे उत्तर. दोन प्रश्न आहेत हे की ही आरक्षणाचं आंदोलन असं जे विषय आहे, ही आरक्षणाची एक कंपार्टमेंट आहे. त्या कंपार्टमेंट मधनं दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाण्याचं आंदोलन आहे. नीट लक्षात घ्या. आता जे काही कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, तर मराठा समाजाला पूर्वी EWS मध्ये आरक्षण होतं, नंतर आता ACBC मध्ये आरक्षण आहे. त्यामुळे ACBC मधले जे मराठी आहेत त्या मराठ्यांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे त्या 21% आरक्षणात जायचे. आणि याच्यासाठी जे रेफरन्स आहेत त्या रेफरन्सचे माझ्याकडे 2 डॉक्युमेंट्स ह्याच्यामध्ये शिंदे समितीचंच आहे. ह्याच्यात 57,41,000 नोंदी सापडल्या, त्यापैकी 32,000 नोंदी ह्या छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मधल्या आहेत. आणि त्याच्या आधारावर पूर्वी 1,000 प्रमाणपत्र दिली होती, आता ती 1,59,000 झाली. पूर्वी गेल्या 15 वर्षामध्ये ज्या व्हॅलिडिटी झाल्या त्या मोजून 650 झाल्यात सर, नीट लक्षात घ्या. आता हे प्रमाण 8-9 लाखापर्यंत जाईल. आता जे सगळ्यात महत्वाचा रेफरन्स आहे की एखादी जात एखाद्या राज्याच्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये एका प्रवर्गात असेल तर दुसऱ्या रेव्हेन्यू डिव्हिजन मध्ये ते होऊ शकतं. आता आपल्या राज्यामध्ये कैकाडीचं तसंच आहे. आता तिसरा प्रश्न काय आहे की ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये हैदराबाद संस्थांमधनं इकडं आलेलं आहे आरक्षण, ते आरक्षण तुम्हाला आज रोजी रिस्टोर करायचे. ह्याच्यामध्ये काय झालंय की मागणीमध्ये विविधता आणि संदिग्धता, ह्याच्यामुळे काय झालंय नेमकं की याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स काय बाबा 1, 2, 3, 4, याची लिगॅलिटी काय 1, 2, 3, 4 आणि याचं उत्तर काय, हे फ्रेमलाईन मध्ये सगळ्यांनी विचार करून ठरवण्याची वेळ आली. तुम्हाला असं वाटतं मागण्या सतत बदलत गेल्या त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन झालंय? बघा, पहिली मागणी काय होती, मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र. कारण या बैठकीला किशोर भाऊ बरोबर मी पण होतो. मुद्दा काय होता की मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळणार नव्हतं. त्याच दरम्यान EWS केंद्र सरकारने आणलं, 8 राज्यातल्या दंगली थांबल्या, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी मराठवाड्यात केली, ती मराठवाड्यापुरतीच होती. त्याचं कारण का, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र आजही मिळतात आणि त्याची संख्या जवळपास 38,97,000 मिळाले. आता मुख्य अडचण आहे की प्रमाणपत्र का मिळत नव्हतं मराठवाड्यात, तर मराठवाड्यामधले जे डॉक्युमेंटेशन, जे निजाम स्टेटचं लिहिण्याची पद्धत आणि बॉम्बे स्टेटची वेगळी आहे. मग ती कनेक्टिव्हिटी मध्ये मराठवाड्यातला सगळ्यात मोठा इश्यू आहे की आडनाव नाही. त्या आडनावाची कनेक्टिव्हिटी
आणि पण गॅझेटियरमध्ये काय गॅझेटियरच्या आधारे नाही देता येऊ शकत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे सर, म्हणून दोन भाग दोन नीट लक्षात घ्या. गॅझेटियर मध्ये त्या गावाची एक लोकसंख्येचं हे केलं आपण सर्वेक्षण, तर त्यामध्ये बाबा मराठा 1% होता, 2% हे म्हणजे होते, नावं नाहीयेत 3%. असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ती सामूहिक नोंद आहे. सामूहिक नोंद. नोंदीच्या आधारे डिक्लेरेशन पाहिजे, नीट लक्षात घ्या. ओके. सामुदायिक डिक्लेरेशन पाहिजे की त्यावेळेस हे मराठा होते, कुणबी होते, नंतर ते मराठा झाले. तो नेमका रेफरन्स शोधून त्याच्यामध्ये मराठवाड्यापुरतं काही क्लॅरिटी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातनं अधिक लोकांना त्याचा लाभ मिळेल एवढंच म्हणतो. ठीक आहे. किशोरजी, तुम्हाला वाटतं की या सगळ्या दरम्यान सातत्यानं मागण्या बदलत गेल्या, त्याच्यामुळे हा प्रश्न चिघळत गेलेला आहे, त्याचा एंडलेस झालेला आहे, म्हणजे कुठे शेवट दिसत नाहीये? एका आशेनं मराठा समाज आंदोलनामध्ये आलेला होता, आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागतंय. मराठा समाजाने किती दिवस आंदोलन करायचं? 4 दशक आधी केले, आता वर्षभर सातत्यानं सगळी कामं सोडून मराठा समाज आंदोलनामध्ये आहे. मोठं आर्थिक अडचण आहे या सगळ्यातली. आंदोलनाच्या मूळ मागणी जी आता होती, सगळेजण जी म्हणतात आपण चर्चा करतात, ती मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र होती, हीच मागणी चेंज केली. आणि तुम्ही जे म्हणला की मूळ मागण्या ह्या सातत्याने बदलत गेलेल्या आहे. पहिले झाले सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या, नंतर सगळे सोयरे आले, उपमागण्या भरपूर आल्या आणि मूळ मागणी आपली दूर झाली. आणि यात सर्वात मोठं नुकसान तर मराठ्यांना, मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळायला सुरुवात झाली, पण पूर्ण मिळालं नाही. आणि आमचं सर्वात मोठं दुःख काय आहे, ज्या दिवशी मनोज रावांनी मराठवाड्यातील मराठा आरक्षण नाकारलं, तेव्हापासून तर आतापर्यंत मराठवाड्याच्या युवकांनी आत्महत्या केलेल्या आहे. नाकारलं म्हणजे कसं ते स्पष्ट व्हायला हवं. त्यांनी कुठं नाकारलं? नाही, स्पष्ट सांगतो, एक लक्षात घ्या. मला जास्त बोलायचं नव्हतं, पण मला जसा प्रश्न येईल मी तसा बोलेन. मी मनोज रावच्या तिथंच होतो आणि अजून माहितीच तो सांगतो. मनोज रावने मला 2 वेळेस मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं चर्चेसाठी, म्हणून हा मराठवाड्याचा मुद्दा आला, म्हणून वडी काळ्याचं आंदोलन हे आंतरवाली सराटीला आलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. जसा जसा समोरून प्रश्न येईल ना तसा तसं मी बोलून, मग राग यायचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोट्यवधी लोकांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आंदोलनाच्या सुरुवातीपासून सोबत होतात म्हणून तर तुम्हाला आज विचारतोय ना सगळ्याबद्दल. बोला ना, मग आम्ही काही हरकत नाही. तुम्ही विचारात, आम्ही तसे प्रश्न उत्तर. मूळ मागणी तुमचा जो मागण्या बदलत गेल्या म्हणून मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून आज आमच्या मराठा भगिनींना संभाजीनगरला आंदोलन करावं लागतं. आणि म्हणून आमच्या ठीक आहे गंगाधरजी, मागण्या सतत बदलत जाणं आंदोलनामध्ये अडचणीचं ठरलं का? हे आंदोलन इतकं मोठं होण्यामागे, इतके दिवस लांबण्यामागं ते कारण आहे का? नाही, अजिबात नाही. कुठलीही मागणी बदललेली नाही. 50% आतून ओबीसी म्हणून 19% आतलंच आरक्षण मागतोय आम्ही. आणि त्याला आधार आहे की आमच्या मराठवाड्यातल्या नोंदी कुणबी म्हणून भेटतायत आणि 83 नंबरला कुणबी ही जातं ओबीसी. त्यामुळे आमची मागणी, मनोजदादांची तीच मागणी, अजिबात मागण्या बदललेल्या नाहीत. परंतु आता काही मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात, परंतु मनोजदादा पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्याच मुद्द्यावर ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भावना आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. परंतु हे करत असताना मराठवाड्यापुरतं तर द्यायला पाहिजे होतं. आम्ही बिनशर्तपणे मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याच्यानंतर त्या मराठवाड्यात बिनशर्त आल्यानंतर वेगळा कायदा मराठवाड्याला लागू होऊ शकतो आणि मराठवाड्यापुरतं वेगळं आरक्षण मिळू शकतं. त्यामुळे कुठलाही बदल नाही. आरक्षण पाहिजे, 50% आतलं पाहिजे. थांबा, हे महाराष्ट्राचं तुम्ही मागितलं म्हणून जे मराठवाड्याचं फक्त मराठवाड्याच्या मराठा समाजासाठी येतं भाऊ. अहो, मी मनोज दादा आणि श्रीराम असू शकतो समोर गेलो होतो पाहिजे आपण. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी जर विनंती केली असेल की महाराष्ट्रातल्या, परंतु याचा अर्थ मनोज दादांनी मराठवाड्यातल्या लोकांना देऊ नका असं कुठेही म्हटलं सरकार ते देऊ शकत होतं. घेणार गंगाधरजी सरसकट कसं आलं, सगळे सोयऱ्याच्या मागण्या आल्या की नाही आल्या, किंवा मनोज दादांमुळे सरकारनं दिलं नाही असं सरकारने कुठेही रेकॉर्डवर सांगितलेलं नाही भाऊ. सरकारने सांगत, मनोज दादा सांगतात, मनोज दादांनी जे सांगितलं तेच मी सांगू शकतो. सांगितलेलं नाही.
त्यामुळे म्हणून जर दादांनी द्यायचं जे असेल तर सांगितलं सरकार ते आजही घोषित करू शकतं. म्हणून तर त्यांना सोडलं नाही. मराठवाड्याला वेगळा न्याय देण्याचा सरकारकडे अधिकार आहे. बिनशर्त आपण मराठवाड्यातले लोक महाराष्ट्रात सामील झालेलो आहोत. आजही सरकार देऊ शकतं, परंतु सरकारची ती सरसकट द्यायची भूमिका नाही. आणि सगळे सोयरे असतील किंवा हेही सरकारनंच आणलेलं आहे, फक्त वेगवेगळे लोक पाठवून मनोजदादांशी चर्चा करून सगळे सोयरे सरसकट आणले. सगळे सोयरे हा सरकार सरसकट आणलं मनोजदादांनी आणलं नाही. मराठवाड्याचं सोडून सरसकट केली, सगळे सोयरे केले, म्हणून तर मराठवाड्याचं नुकसान झालं. आत्महत्या झालेल्या ना आपल्या मुलांच्या, मराठा समाजाच्या. हे सगळं सरकारने केलेलं आहे. मनोजदादांनी अजिबात काही केलं नाही. शब्दांचा खेळ. सरकारचे आलेले अधिकारी, सरकारकडनं आलेल्या अधिकारी आणि सरकारकडनं आलेल्या शिष्टमंडळाकडनं हे सगळं आलेलं आहे. मनोजदादांचं टिकणारं आरक्षण ओबीसीतलं 50% आतलं 19% आरक्षण मिळावं हीच मूळ मागणी. सगळे सोयरे सरसकट मराठवाड्याची मागणी, परंतु सगळे सोयरे असेल किंवा बाकीचं जे जे काय असेल मराठवाड्याची मागणी नव्हती. इंटरव्ह्यू करतो. हा सर एक मुद्दा, मला शेवटची कमेंट घ्यायची. खरं तर वेळ माझ्याकडे कमी आहे. राजेंद्र सर, जर मराठवाड्यापुरतं हे मर्यादित राहिलं असतं तर कदाचित प्रश्न सुटला असता का? अगदी थोडक्यात माझा वेळ संपलाय सर. किती दिवस झाले बघा, मी आज परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये उर्वरित मला गंगाधर नानांना हॅलो आता आम्ही शांतपणे ऐकलं, आता आमचंही तुम्ही ऐका. तर हा बनसोड सर 30 सेकंद तुम्हाला आणि 30 सेकंद सर. ठीक आहे, आपण 1 वर्षापासून तुम्ही आम्ही सगळे आंदोलनात आहोत, बरोबर आहे? एक वर्ष आपण आंदोलन करतोय. 1 वर्षात आपल्याला मिळालं नाही काहीच. आपण फक्त काय मिळालं की मराठवाड्यात नोंदी सुरू झाल्या, आणि ज्या सुरू झाल्या आज त्याचा वेग मंदावलेला आहे. हे तुम्ही पण मान्य करता, पाटील पण मान्य करतो, मी पण मान्य करतो. म्हणजे एवढं आंदोलन करून 1 वर्ष चाललं आपलं. आता 1 वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं आरक्षण मिळालं नाही. आता 1 महिनाभर राहिला आचारसंहितेला. माझं म्हणणं आहे, तुम्ही जोर लावा, आम्ही जोर लावतो, आपण सगळे मिळून जोर लावू. आपण सगळे एकच आहे. पहिलं मराठवाड्याचं पदार्थ पाडून घेऊ आणि नंतर बाकीच्या उर्वरित महाराष्ट्राचा जो काही विचार असेल तो करता येईल. कारण एक साधा नियम आहे की दिवा तिथे लावावा जिथे अंधार आहे, आणि अंधार हा मराठवाड्यात आहे, महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात तेवढ्या प्रमाणात नाहीये. म्हणून आपल्याला दिवा इथं लावणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही सगळे एकत्र दिवा लावूया. सर शेवटची कमेंट 30 सेकंद. माझा वेळ संपलाय, माफ करा, माझा वेळ संपला. बघा, मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्राची जी मागणी आहे ती विस्तारित स्वरूपामध्ये अधिक प्रकारचे डॉक्युमेंटेशन जमा करून ती मॅक्झिमम लेवल वाढवता येईल. त्यात आजही अडचण नाही, पण त्याच्यासाठी सामुदायिक प्रयत्न करून ते सोडवावं लागेल. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये सगळा महाराष्ट्र का गुंतवू नका. तर आज रोजी महाराष्ट्रामध्ये एसीबीसी आरक्षण एक्झिस्टिंग आहे. ते आरक्षणातले 10% लोक सगळे जर त्या ताईच्या म्हणण्याप्रमाणे आपण कुणबी प्रमाणपत्राच्या ह्याच्यात टाकले 19%, तर जो कटऑफचा विषय आता राज्यामध्ये गाजलाय त्याच्यामध्ये सगळ्यात कत्तल आपलीच होईल. त्यामुळं आज रोजी ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेऊन जायचे त्यांनी तिकडे जावं, आणि ज्यांना ते घ्यायचं नाही. बरोबर, म्हणजे मराठा समाज खूप मोठा आहे आणि या समाजाला वेगवेगळ्या ऑप्शन मधून आरक्षण दिलं जावं, ते घ्यावं, अशा प्रकारची भूमिका तुम्ही मांडताय सर. पण ईडब्ल्यूएसच्या संदर्भात एक रोष आज मराठा समाजात प्रचंड दिसतोय. त्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत, कारण आज या आंदोलनाच्या माध्यमातून ते रिस्टोर करा असं सांगितलं जाते. ते शक्य आहे का? ती चूक झाली का ईडब्ल्यूएस सोडणं? या सगळ्याबद्दलची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत याच बडे मुद्द्याच्या माध्यमातून. पण आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, त्या आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतोय. पण बडे मुद्द्यामध्ये आणखी काही दिवसभरातले महत्त्वाचे मुद्दे छोट्याशा ब्रेक नंतर, कुठे जाऊ नका. पण त्याआधी बघूया जनतेचा कौल काय. ज्या प्रश्नाबद्दल आपण विचारलं होतं, मराठवाड्यातल्या मराठा समाजावर अन्याय झालेला आहे का, तर त्याबद्दल जे प्रेक्षक आहेत त्यांचं काय मत आहे. तर 83% लोकांना वाटतंय हो, मराठवाड्यातल्या मराठा समाजावर अन्याय झालाय. 17%चं मत आहे नाही आहे. छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.